नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा देशाच्या सफरीवर जाणार आहोत ज्याला मध्य आशियाचे स्वित्झर्लंड असे म्हटले जाते. एक असा देश जिथे डोंगर आकाशाला गवसणी घालतात, जिथे आजही लोक भटक्या विमुक्त जमातीसारखे तंबूमध्ये राहतात आणि जिथली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. आपण बोलतोय किर्गिस्तानबद्दल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जगातील सर्वात सुंदर देशांची माहिती आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण किर्गिस्तानबद्दलचे काही तथ्य तुम्हाला थक्क करून सोडतील. किर्गिस्तान हा एक पूर्णपणे भूवेष्टित लँडलॉक देश आहे, पण त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील भूभाग. या देशाचा 90% पेक्षा जास्त भाग हा पर्वतांनी व्यापलेला आहे. येथे तिएन शान नावाच्या अवाढव्य पर्वतरांगा आहेत. येथील सरासरी उंची समुद्र सपाटीपासून तब्बल 2750 मीटर आहे. याचा अर्थ असा की तुम्ही या देशात कुठेही गेलात तरी तुम्हाला आजूबाजूला फक्त उंच डोंगरच दिसतील. साहसी पर्यटकांसाठी आणि ट्रेकरसाठी हे जणू नंदनवनच आहे. तुम्ही कधी किर्गिस्तानचा राष्ट्रध्वज पाहिला आहे का? लाल रंगाच्या या ध्वजावर मध्यभागी एक पिवळ्या रंगाचा सूर्य आहे, ज्याला 40 किरणे आहेत. हे फक्त डिझाईन नाही, तर यामागे एक मोठा इतिहास आहे. किर्गिज या शब्दाचा उगम कर्क या शब्दापासून झाला आहे, ज्याचा अर्थ होतो 40. असे मानले जाते की मानस नावाच्या एक महान योद्ध्याने 40 वेगवेगळ्या टोळ्यांना एकत्र करून हा देश बनवला. ध्वजावरील ती 40 किरणे याच 40 टोळ्यांचे प्रतीक आहेत. साहित्याबद्दल बोलायचे झाले तर किर्गिस्तानच्या नावावर एक जागतिक विक्रम आहे. येथील एपिक ऑफ मानस हे जगातील सर्वात लांब महाकाव्य मानले जाते. यात 5 लाखाहून अधिक ओळी आहेत. विचार करा, हे महाकाव्य भारताच्या महाभारतापेक्षाही मोठे आहे. किर्गिज लोकांसाठी हे केवळ एक पुस्तक नाही, तर तो त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती आणि त्यांचा स्वाभिमान आहे. आजही तिथे मानसची नावाचे लोक असतात, जे हे महाकाव्य पाठांतर करून तासन तास गाऊन दाखवतात. आता आपण एका अशा नैसर्गिक आश्चर्याबद्दल बोलूया जे विज्ञानालाही कोड्यात टाकते. ते म्हणजे इसिक कुल. हे जगातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पर्वतीय सरोवर आहे. गंमत बघा, हे सरोवर समुद्र सपाटीपासून खूप उंचीवर आहे आणि याच्या सभोवताली -30 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असते. तरीही हे सरोवर कधीही गोठत नाही. म्हणूनच याला इसिक कुल म्हणजे गरम सरोवर असं म्हणतात. याच्या पाण्यातील क्षार आणि खोलवर असलेले उष्ण पाण्याचे स्रोत याला गोठण्यापासून वाचवतात. किर्गिस्तानची खरी ओळख त्याच्या नोमॅडिक म्हणजे भटक्या जीवनशैलीत आहे. आजही अनेक कुटुंबे उन्हाळ्यात आपल्या गुराढोरांसह पर्वतांवर जातात आणि तिथे युर्ट मध्ये राहतात. युर्ट म्हणजे लाकूड आणि पाण्याच्या कातड्यापासून बनवलेला एक गोलाकार तंबू. हे तंबू इतके शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले असतात की ते थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात थंड राहतात. युर्टच्या छताला तुंदूक म्हणतात, जे तुम्हाला किर्गिस्तानच्या राष्ट्रध्वजावरही पाहायला मिळेल.
किर्गिज लोकांचे घोड्यांवर खूप प्रेम असते. त्यांचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे कोक बोरू. हा खेळ म्हणजे घोड्यांवर बसून खेळला जाणारा एक प्रकारचा रग्बी आहे, पण यात चेंडूऐवजी एका मृत शेळीचा वापर केला जातो. ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण ही त्यांची प्राचीन परंपरा आहे. खाद्यपदार्थात कुमीज हे त्यांचे राष्ट्रीय पेय आहे, जे घोडीच्या दुधापासून बनवलेले असते. तसेच बेशब मार्क हा त्यांचा मुख्य पदार्थ आहे, ज्याचा अर्थ होतो 5 बोटे, कारण हा पदार्थ हाताने खाल्ला जातो. तुम्हाला अक्रोड आवडतात का? मग तुम्हाला किर्गिस्तानमधील अर्सलानबोबला नक्कीच भेट द्यायला हवी. येथे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक अक्रोडचे जंगल आहे. सुमारे 6 लाख हेक्टरवर पसरलेले हे जंगल हजारो वर्षांपासून मानवाला अक्रोड पुरवत आहे. तर मित्रांनो, असा हा डोंगर दऱ्यांचा, साहसाचा आणि प्राचीन परंपरांचा देश किर्गिस्तान. तुम्हाला यातील कोणता फॅक्ट सर्वात जास्त आवडला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच जागतिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन देशासह. धन्यवाद.